जय हिंद. मी तानाजी सर, शुभ प्रबोधिनीचा मुख्य प्रशिक्षक. 10वी झाली आहे, परंतु भरती करायची आहे. अकॅडमी जॉइन करायची कोणती अकॅडमी जॉइन करावी आणि कुठल्या भरती प्रक्रियेला उतरायचं, हे बऱ्याच विद्यार्थ्यांच्या मनामध्ये प्रश्न असतो आणि पालकांच्याही मनामध्ये प्रश्न असतो. हा व्हिडिओ त्यांच्यासाठी आहे, की 10वी नंतर भरती प्रक्रियेमध्ये उतरायचं आहे आणि अकॅडमी जॉइन करायची आहे किंवा अकॅडमी कोणती जॉइन करावी, हा बऱ्याच विद्यार्थ्यांच्या मनामध्ये गोंधळ आहे आणि हा सगळा गोंधळ, ह्या सगळ्या प्रश्नाची उत्तर तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा मी प्रयत्न करेल. 10वी नंतर ज्या मुलांना भरती प्रक्रियेकडे उतरायचं आहे, 11-12वी कॉलेज करत करत भरती प्रक्रियेची तयारी करायची आहे. 100% आपल्या शुभप्रबोधिनीमध्ये तशी सोय आहे, की मुलांचं 11-12वी शिक्षण घेत घेत त्यांना भरती प्रक्रियेचं सुद्धा प्रशिक्षण आम्ही दिलं जातं. आपल्या अकॅडमीमध्ये पहाटे 4:30ला उठवलं जातं. 5:30 ते 7:30 सकाळी 2 तासाचं यांच्याकडून ग्राउंड करून घेतलं जातं. 7:30ला ग्राउंड झालं का 8:30ला सर्व मुला-मुलींना नाश्ता दिला जातो. त्यानंतर त्यांचे बरोबर 10ला क्लासेस चालू होतात. 10 ते 1 वाजेपर्यंत त्यांच्याकडून क्लासेस करून घेतले जातात. 1ला त्यांचं जेवण सुरू होतं. 1 ते 2 या 1 तासाच्या कालावधीमध्ये त्यांना पोट भरून जेवण दिलं जातं. त्याच्यामध्ये सुकी भाजी, पातळ भाजी, राईस आणि चपात्या. जेवण करून झालं का 2 ते 4 मुलींसाठी स्वतंत्र अभ्यासिका आहे, मुलांसाठी स्वतंत्र अभ्यासिका आहे. इव्हनिंगला परत 5 ते 7 2 तासाचं ग्राउंड असतं. 7ला ग्राउंड सुटलं का संध्याकाळी 7:15 ते 8:15 संध्याकाळचं जेवण असतं आणि 8:30 ते 9:30 संध्याकाळचं लेक्चर असतं. आठवड्यातून 2 सराव पेपर सोडवून घेतो आणि प्रत्येक रविवारी मैदानी चाचणी करून घेतो. म्हणजे 10वी नंतर 11-12वी कॉलेज करत करत मुलांना भरती प्रक्रियेचं प्रशिक्षण दिलं जातं आणि 12वी झाली आणि 18 वर्ष पूर्ण झालं का तो विद्यार्थी पहिल्या भरतीमध्ये कसं यशस्वी होईल त्याच्यासाठी आम्ही परिपूर्ण काम करतो. त्या मुलांचा कुठं अर्ज भरायचा, का भरायचा, कशासाठी भरायचा, कास्ट कोणती आहे, कास्टचं मेरिट किती लागलेलं आहे, त्या मुलाचं अकॅडमीमध्ये किती तयारी आहे, ह्या सर्व गोष्टीचं अॅनालिसिस करून आपली अकॅडमी स्वतः त्या मुलांचा फॉर्म भरून घेते. म्हणजे 18 वर्ष पूर्ण झालं का 12वी झाली का पहिल्या तो अटेम्प्टमध्ये कसा पोलीस होईल किंवा एखाद्या भरती प्रक्रियेमध्ये तो त्याला कसं यश येईल, त्याची संपूर्ण जबाबदारी अकॅडमी करते. अजून अधिक काय माहिती पाहिजे असेल, महाराष्ट्रातील बऱ्याच पालकांचे फोन येत आहेत, बऱ्याच विद्यार्थ्यांचे फोन येत आहेत. आपल्या अकॅडमीमध्ये सध्या बरेच विद्यार्थी 11-12वी करत करत पोलीस भरतीचं, आर्मीचं, एस-एस-सी, जी-डीचं प्रशिक्षण घेत आहेत. ज्या विद्यार्थ्यांना ऍडमिशन घ्यायचं आहे, त्यांना माझा खाली नंबर देतोय. आम्हाला तुम्ही संपर्क साधा आणि अजून काही माहिती पाहिजे असेल, तर 100% आम्ही माहिती देण्याचा प्रयत्न करू. खरं तर ऍडमिशन सध्या फुल आहेत. तरीही बऱ्याच विद्यार्थ्यांचे फोन बघता, पालकांचे फोन बघता, आम्ही अजून ऍडमिशन वाढवण्याचा किंवा ऍडमिशन घेण्याचा प्रयत्न करू. अजून कुणाला काही अधिक माहिती पाहिजे असेल, तर या नंबरला खालच्या कॉल करा. आम्ही तुम्हाला माहिती देण्याचा परिपूर्ण प्रयत्न करू. भेटूया लवकरच. जय हिंद.